दिनांक 15 जून 2023ला होडगी रोड विमानतळातील मुख्य अडथळा असलेली सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याची अनधिकृत चिमणी पडून येत्या 15 जूनला 2 वर्षे पूर्ण होतात। परंतु सरकारी अनास्था व प्रशासनाने केलेल्या अक्षम्य दिरंगाईमुळे होडगी रोड विमानतळाची कामे रखडलेली होती व ती पूर्ण झाल्यानंतर सुद्धा येथून तात्काळ विमानसेवा सुरू करण्याबाबत येथील लोकप्रतिनिधी व संबंधित विभागांनी कोणतीही तत्परता दाखवलेली नाही। त्यामुळे सोलापूरकरांच्या मनामध्ये सोलापुरातून विमानसेवा सुरू होणार की नाही याबाबतीत जी शासंकता आहे ती आता दूर झालेली आहे। सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी येत्या 26 मे रोजी फ्लाय 91 कंपनीतर्फे सोलापूर ते गोवा विमानसेवा सुरू होणार अशी ग्वाही दिलेली होती। त्याआधी सुद्धा जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद व अनेक लोकप्रतिनिधींनी वारंवार अशी खोटी आश्वासने दिलेली होती। परंतु सिद्धेश्वर कारखान्याच्या चिमणी पाडकामाबाबत उच्च न्यायालयातील याचिकाकर्ते व सोलापूर विचार मंचचे डॉक्टर संदीप अडके यांनी काल फ्लाय 91 कंपनीचे अधिकारी आशुतोष चिटणीस यांच्याशी फोनवरून संपर्क साधून याबाबतची स्पष्टता जाणून घेतलेली आहे। त्यावेळेस त्यांनी सोलापूर ते गोवा फ्लाय 91 कंपनीतर्फे विमान सेवा देण्यात येईल, परंतु ती 26 मे रोजी चालू होणार नाही हे स्पष्टपणे सांगितले आहे। त्यानंतर दुसरी विमान कंपनी हैदराबाद व बेंगलोर येथे विमान सेवा देण्यासाठी उत्सुक आहे व ती सुद्धा सुरू होईल। चिमणीचे पाडकाम झाल्यानंतर सोलापूर विचार मंचच्या डॉक्टर संदीप अडके यांनी सातत्याने भारतातील सर्व विमान कंपन्यांना व सर्व संबंधित विभागांना वारंवार पत्रव्यवहार करून सोलापूरची विमान सेवा मुंबई, हैदराबाद, बेंगलोर, नवी दिल्ली, अहमदाबाद, मद्रास, चेन्नई, गोवा व तिरुपती या ठिकाणी सुरू करण्यासाठी सातत्याने प्रयत्न केलेले आहेत। फ्लाय 91 या कंपनीस व त्याचे प्रमुख मनोज चाको यांना सोलापुरातून गोवा व मुंबई अशी विमान सेवा देण्याबाबत सुद्धा सातत्याने पत्रव्यवहार केलेला आहे। त्यामध्ये सोलापूरमध्ये उपलब्ध असलेल्या सोयी व सोलापूरला असलेली विमानसेवेची गरज हे पटवून दिल्याने अनेक कंपन्यांनी येथून विमानसेवा सुरू करण्यासाठी उत्सुकता दर्शवलेली आहे। फ्लाय 91 कंपनीने काल सुरुवातीला फक्त सोलापूर ते गोवा विमानसेवा देऊ शकेल अशी अधिकृतरित्या ग्वाही दिलेली आहे। सोलापूरची विमानसेवा लवकर सुरू होण्यासाठी येथील सर्व नागरिक, उद्योजक व व्यावसायिकांनी सातत्याने प्रशासनाकडे मागणी केली असती तर सोलापूरवर अशी अपेक्षा राहण्याची वेळ आली नसती। चिमणी हटवण्यासाठी कोर्टातील दावे व सर्व संबंधित विभागांशी सातत्याने विमानसेवा सुरू करण्यासाठी केलेल्या प्रयत्नांमध्ये काहीही हातभार न लावता सोलापूरची विमानसेवा आमच्यामुळे सुरू होत आहे हे श्रेय घेण्यामध्ये अनेक जण पुढे आलेले दिसत आहेत। हे अतिशय दुर्भाग्यपूर्ण आहे व अशा प्रवृत्तीमुळेच मागील काही वर्षात सोलापूरची अधोगती झालेली आहे।